अगला सवाल क्या होगा? हाँ, अगला सवाल क्या होगा? सदा खुश है क्या? देवता ये कैसे रहते हैं? सदा खुश रहते। तो कभी खुशी कभी गम वाले देवता होंगे? आज का शाम का टॉपिक है, इसलिए मैं अभी इसके ऊपर नहीं बोल रहा हूँ। आज की मुरली सुनी आपने? हाँ, अभी सुनी होगी ना? कौन सी बात आई है मुख्य रूप से? स्वर्ग में जाने की इच्छा करते जी, आपकी इच्छा है या नहीं है? हाँ, बाबा ने क्या कहा? बच्चों की इच्छा है या नहीं है? आज का प्रश्न क्या था? हाँ, है या नहीं है? बाबा ने कहा हमारी इच्छा नहीं है, लेकिन अगर हम जाएंगे नहीं तो हाँ, विश्व का कल्याण नहीं हो सकता। तो एक्चुअली देखा जाए तो ये बात बहुत गहरी है। कौन सा जन्म स्वर्ग में कौन सा कहते हैं, कौन सा युग कहते हैं? सतयुग ना? सतयुग माना गोल्डन एज। ये कौन सा एज है? ये डायमंड है ना? तो कौन सा जन्म महान हुआ? संगम युग का ना? वो तो परीक्षा ही है अभी के। बाबा ने अभी वरदान में कहा था 2 दिन पहले कि बहुत काल की जीवन मुक्त अवस्था है ना, यहाँ पे बंधन मुक्त, बहुत काल का बंधन मुक्त अवस्था क्या करेगी? बहुत काल जीवन मुक्त पद का अनुभव कराएंगे। कोई चमत्कार नहीं होने वाला है। कई बीके भाई बहन सोचते हैं आगे चल के होगा, लास्ट में हम संपूर्ण बन जाएंगे। ऐसा नहीं है। बहुत काल का अभ्यास चाहिए, बहुत काल की जीवन मुक्त की अवस्था चाहिए। आप सोचो लास्ट में संपूर्ण बनेंगे तो संस्कार कब के होंगे? अल्पकाल के होंगे। बहुत काल शब्द बाबा ने दिया ना, 98 में 3 शब्द बाबा ने दिए थे। जब जगदीश भाई अव्यक्त हुए थे तब बाबा ने कहा था आज से विशेष पाठ चालू हुआ। कौन से 3 शब्द थे? निराकार, निर्विकार, नहीं, ये तो ब्रह्मा बाबा जब अव्यक्त हुए थे तब के शब्द है। जगदीश भाई के बाद चंद्रमणि दादी, छोटे शरीर, जगदीश भाई का छोटा, तो बाबा ने 3 इंपॉर्टेंट शब्द बताए थे। बताओ, टीचर का टेंशन बढ़ रहा है। बच्चे अगर पढ़ाई नहीं करते तो माँ बाप का टेंशन होता है ना, बाप रे माझं नाव खराब करणार। मला वाटलं इकडचे लोक भरपूर स्टुडंट आहेत, अभ्यास आहे, ऑडिटोरियम मध्ये बसलेले आहेत, सगळ्यांना ऑडिटोरियम मिळत नाही। कोणते 3 शब्द? नाही, निराकारी नाही रे बाबा। एक शाळेमध्ये ना विद्यार्थी फार चालाकी करतात। एका विद्यार्थ्याला सांगितलं की गायीवर निबंध लिहायचा, तो खूप अभ्यास करून गेला गायीवर निबंध। पेपर समोर आला तर निबंध गायीवर नव्हता, एरोप्लेनवर होता। आता काय करायचं? अभ्यास तर गायीचा करून आलेला। मग त्याने लिहिला की मी एरोप्लेनने जात होतो, खिडकी जवळ बसलो होतो, वरून खाली बघितलं तर गाय चरत होती आणि पुढचा सगळा निबंध गायीवर लिहिला। अशी चालाकी माझ्या समोर करू नका। कारण मी ट्रेनर आहे, टीचर आहे।
निराकारी, निर्विकारी, निरंकारी हे खूप पॉवरफुल शब्द आहेत. ते आर व्हेरी पॉवरफुल आहे ना, आणि खूप चांगले शब्द आहेत ते. पण मी जे म्हणतोय ते वेगळं म्हणतोय. त्रिमूर्ति बाप है ना, तो बहुत सारे 3-3 शब्द बाबा ने बताए हुए हैं. तो उसमें का एक शब्द तो मैंने आपको बता दिया, बहुत काल का अभ्यास. बाकी के 2 कौन से हैं? कोण आहे? कुठून येतो आवाज? व्हेरी गुड. मग शेवटच्या रो मध्ये बसलेले विद्यार्थी टाळ्या वाजवा. बरोबर उत्तर. बाबा ने 3 शब्द कहा था, अचानक, एवर रेडी और बहुत काल का अभ्यास. जो कुछ भी होगा अचानक होगा. सुभाष भाई हमारे ज्ञान सरोवर के है ना, जानते हैं आप? सातारा के थे, वीआईपी भंडारे में सेवा देते थे. शरीर छूटा, किसी को पता ही नहीं. अचानक शरीर छूटा. उन्होंने तो कैंसर को ठीक कर दिया योग के बल से, है ना. योगी आत्मा थी, कैंसर ठीक हो गया, लेकिन हार्ट अटैक से चले गए. अचानक हुआ. तो जो भी होगा अचानक होगा. दूसरा, हमेशा एवर रेडी रहना है. एवर रेडी का मतलब क्या है? सदा जाने के लिए तैयार नहीं. रॉन्ग. परत. बाबा के शब्द बहुत डीप होते हैं. बाबा ने ये नहीं बताया. कई लोग सोचते हैं कि मैं मरने के लिए तैयार हूं, माना एवर रेडी. नहीं. बाबा हाँ, ये बहुत इम्पोर्टेंट है. ऐसे तो बहुत लोग मरना चाहते हैं, परेशान हो गए, बाबा उठा ले, उठा ले. एवर रेडी. हमारे पास एक माता थी बूढ़ी, वो बहुत परेशान, बहुत सारी बीमारी, रोज बोलती थी भगवान उठा ले, उठा ले. ती सोडून बाकी सगळे जायचे, तीच राहिली. ती गेलीच नाही, सगळे. ऐसा एवर रेडी नहीं. परेशान होके कई लोग, आज मैं बोलने वाला हूँ, सुसाइड कर लेते हैं. दैट इज नॉट एवर रेडी. एवर रेडी माना ज्ञान, गुण और शक्तियों से संपन्न और संपूर्ण बन के शरीर छोड़ना, उसको एवर रेडी कहते हैं. मी तैयार है मरायला, है ना एवर रेडी नहीं मरा. तो बाबा के शब्द बहुत डीप होते हैं, गहरे होते हैं. कारण जर आपण तो समजला नाही ना, तर आपण त्याच लेवलवर जगतो. आप ऊपर ऊपर ही रहेंगे. गहराई में जाना चाहिए. इन सब का कनेक्शन है. अब ये तीनों बहुत इंपॉर्टेंट शब्द है. आज की मुरली से इसका कनेक्शन है, इसलिए मैं कह रहा हूँ. आज कौन से दिन रात की बात आई है मुरली में? ब्रह्म का दिन, ब्रह्म का. आप में से मुरली रहस्य कौन सुनता है क्या? मुरली रहस्य आप सुनते हैं? 2 लोग सुनते हैं. कोविड से ये सुनाना हमने चालू किया, क्योंकि कोविड में बहुत भाई बहनें सेंटर पर जा नहीं पा रहे थे, तो मुरली नहीं मिल रही थी. तो पहले भगवत गीता चालू किया, क्योंकि भगवत गीता में रुचि थी. तो मैंने कहा जिसको इंटरेस्ट है पहले बताओ. तो 350 भाई बहने डेली भगवत गीता सुनते थे. 700 श्लोक हमने कवर किए कोविड में. फिर भाई बहनों ने कहा अभी मुरली सुनाओ. मैंने कहा मुरली तो बहनें सुनाती है, फिर मोटिवेशन सुनाओ, क्योंकि बहुत स्ट्रेस था कोविड के वक्त में. बिजनेस बंद थे, कई लोगों की सैलरी नहीं आ रही थी, बीमारी थे. तब ये मुरली मोटिवेशन या मुरली रहस्य चालू किया. तो बाबा का कमाल है, आज 7-7.5 हजार भाई बहनें डेली सुनते हैं. ये आप भी सुनना, उसमें ये सब राज खोले जाते हैं. आज बहुत सारे राज आए हैं मुरली में, रहस्य आया है, साक्षात्कार की बहुत गहरी बात आई है. ये दिन और रात की बात आई है. मेरा प्रश्न है, मुझे बताओ, दिन अच्छा है या रात अच्छी? दिन. क्या बोलते बाबा? मला नाही माहिती क्या बोलते. दिन अच्छा है या रात अच्छी?
तुम्ही तर टेन्शन मध्ये आला. हलके होके बैठो. आज्ञा के अंधकार में तो बाबा आते हैं. दिन में कर्म करेंगे, रात में तो सोते रह जाएंगे. अच्छा, दिन में कर्म करेंगे, रात में सोते रहते, इसलिए दिन अच्छा. ये बोलती है अज्ञान अंधकार में भगवान आते हैं, इसलिए रात अच्छे. काय ते एक ठरवा. मुझे बताओ दिन का महत्व कब है? अगर रात नहीं होती तो दिन का इम्पॉर्टन्स होता नहीं ना. तुमच्यापैकी कोणी नॉर्वेला गेले? नॉर्वे, स्कॅन्डिनेवियन कंट्री, तिकडे रात्र नसते, 6 महीने दिवस है ना. ऐसे भी है इस समय देश. कुठे आहे ते नॉर्वे? कुठे आहे? मैं ये सवाल पूछता हूँ तो लोग बोलते सर आउट ऑफ सिलेबस प्रश्न. उत्तर ध्रुवाकडे बरोबर म्हणतायत काय? युरोपच्या वरती आहे टॉपला, तर तिथे सूर्य अस्त होत नाही. रात्री 1-2 तास झाला तर म्हणजे तिथे 2 वाजता पण सूर्य असतो पहाटे. तो यूजुअली दिन का महत्व रात के वजह से है ना. और मुझे बताओ चांद कब चमकता है? दिवसा दिसतो काय चांद? मग दिवसा सूर्य येतो काय प्रकाश टाकायला? रात्र झाल्यावरच चांद और सितारे दिसतात ना. दोघांचं महत्व आहे, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. मला सांगा सुख का महत्व कब है ना. तुम्ही कशावर म्हणता तुम्ही सुखी आहे? म्हणजे सापेक्ष आहे ना. मराठी समजतं तुम्हाला? सापेक्ष आहे. मी का सुखी आहे? कारण माझ्यापेक्षा दुसरं कोणतरी दुखी आहे, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. बरोबर? तुमच्यापेक्षा आणखी कोण सुखी आहे? आता हे जर तुम्हाला कळलं ना तर आजची मुरली कळली. कारण मुरली फार डीप असते. आपण वर शब्दांना पकडतो. उर्दू समजते तुम्हाला? उर्दू हा नाही, मला पण नाही समजत. माझी भाषा. ते कवी असतात ना, कवी शायरी, ते म्हणतात की मैं एहसास लिखता हूँ. एहसास म्हणजे काय? फीलिंग्स. हा, फीलिंग्स हा इंग्रजी शब्द आहे. मैं एहसास लिखता हूँ, लोग अल्फाज पढ़ते हैं. म्हणजे मी माझ्या भावना लिहितो, पण लोक फक्त शब्द वाचतात. भावना महत्वाच्या ना की शब्द? शब्दांच्या मागची भावना महत्वाची. तो बाबा भावना लिहितात, लोक शब्द पकडतात. मुरली वर पकडायची नसते, मुरलीच्या खोलात जायचं असतं. रात और दिन दिया जले मेरे मन में फिर भी. कुठलं गाणं आहे ते? मेरे मन फिर भी अंधियारा है, रात और दिन दिया चले. मराठीत पण म्हणी खूप चांगल्या आहेत. काय म्हणे? दिव्याच्या खाली काय असतं? प्रकाश. दिया तले अंधेरा. तर रात और दिन को समझना है बहुत अच्छी तरह से. तुमचं माइंड केव्हा फ्रेश असतं, रात्री का दिवसा? अमृत वेळेला. अच्छा, आणि आता झोपायचं. भरपूर लोक ट्रॅफिक कंट्रोल लागले ना डोळे बंद करतात. माझ्याकडे भरपूर पेशंट येतात ज्यांना झोप येत नाही. म्हटलं काहीतरी करा, मला झोप येत नाही. गोळी घेऊन सुद्धा झोप येत नाही. म्हटलं अजिबात घाबरू नकोस, ब्रह्माकुमारी मध्ये ये, ट्रॅफिक कंट्रोलला येऊन बसायचं. चांगले लोक झोपलेले असतात, कारण सकाळी लवकर उठतात, झोप पूर्ण होत नाही, त्यावेळेला चांगली झोप लागते. आमच्या इकडे झोपेचा प्रॉब्लेमच नाही. लाल लाईट लावल्याबरोबर लोक झोपतात.
भरपूर काही अनुभव आहेत 25 वर्षाचे. भरपूर. एकदा काय झालं, आम्ही हिमाचल मध्ये होतो, भट्टी चालू होती, भट्टी आणि कुमारांची भट्टी. तर आम्ही दोघं होतो, मी आणि डॉक्टर प्रेम मसन. ओळखतात प्रेम मसनना? आपले कॅन्सरचे स्पेशालिस्ट आहेत, ते पण कुमार आहेत. तर आम्ही लेक्चर होते आमचे हिमाचल मध्ये. तो दीदी ने कहा कुमारों की भट्टी आपको भी आना पड़ेगा. आम्ही तर दमलेलो. बोले कब चालू होगा? कुमार 2 बजे से भट्टी करने वाले. आणि म्हणलं 2 वाजता तर आम्हाला नाही जमणार, आम्ही 4ला येऊ. 4ला पण आमची एनर्जी नव्हती. तर हे सगळे कुमार 2 वाजल्यापासून भट्टी करत होते आणि आम्ही कसे तसे उठलो 4ला जबरदस्ती, कारण दिवसभर सेवा करून थकलेलो. आणि आम्ही मागे बसलेलो शेवटच्या सोफ्यावर. तर जो कुमार योग करत होता ना, तो इथे असा सोफ्यावर आणि बाकी सगळे खाली. तर आम्ही येऊन बसलो. तर मी काय बघितलं, जेवढे लोक योग करतायत सगळे झोपतायत, सगळे झोपलेले. तर मी प्रेम मसनला हळूच म्हणालो, भाई साहब ये सब सो रहे हैं भट्टी के नाम पे. तर प्रेम मसन म्हणाले, तू भी सो जा, मैं भी सो जा. अच्छा नाही आणि मग मी काय बघितलं, जो संदलीवर बसलेला ना भाई, तो असा कडेवर बसलेला आणि तो झोपेत ना असा पुढे येत होता. मी प्रेम मसन भाईला सांगितलं, भाई साहब मुझे लगता है ना ये आगे बहुत आ रहा है, ये अभी गिरने वाला है. तर प्रेम मसन म्हणाले, तू चुपचाप बैठ, काही संकल्प करू नको, तुझे सगळे संकल्प पूर्ण होतात. मैंने संकल्प समझ नहीं आता, वो इतना आगे झुका है, वो गिरने वाला है. बोले चुपचाप बैठ, योग तेरे को क्या फरक पड़ता है. आणि तसंच तो पुढे येऊन काय खाली पडला. तर पुढे काय झालं आता कोणालाच माहित नाही. तर जसा तो पडला त्याची झोप तुटली आणि मग त्याने बघितलं, असं कोणी बघितलं तर नाही, सगळे झोपलेले, कोणाला तसं परत येऊन परत मी आजही तो प्रसंग आठवून खूप हसायला. सांगण्याचा माझा भाव असतो की बाबा के बच्चों की कमाल है, नींद पूरी नहीं होती तो भी आके बैठते. योग करना है. तर मी हे सगळं का सांगितलं की अपनी कैपेसिटी को आप पहचानो, है ना. आपलं शरीर है, आपले लिमिटेशंस आहेत, है ना. नंबर 1 है ऑफ कोर्स अभ्यास से अपने को बढ़ाना है ना. जितना हमारी दिनचर्या अच्छी होगी ना, उतना इसके ऊपर हम धीरे धीरे विजय प्राप्त करते जाते हैं. निराश नहीं होना है. मी ते का म्हणत होतो, बहुत काल का अभ्यास चाहिए. बहुत काल अगर हमारा अभ्यास अच्छा होगा ना, तो इन बातों के ऊपर हम धीरे धीरे विजय प्राप्त करते हैं और फिर बंधन कटते जाते हैं. पहले मुक्ति की अवस्था आती है, फिर जीवन मुक्ति की अवस्था आती है. और जीवन मुक्त का संस्कार यहाँ पर हमको धारण करना है. बाबा ने ये बताया हुआ है कि जितना लंबे समय तक आप जीवन मुक्त की अवस्था में होंगे, वो संस्कार आप लेकर जाएंगे साथ में. कारण सत्युगामध्ये कशाच्या आधारावर जन्म मिळणार तुम्हाला? संगम युग जो पुरुषार्थ करायचा. पुरुषार्थ के बजाय पुरुषार्थ शब्द ना चांगला नाही ऍक्च्युअली. आपण त्याला ढाल बनवून वापरतो. काय जो टाइम लागला क्या पुरुषार्थ संस्कार तुमचे जे तुम्ही क्रिएट केले आहे ना, ते घेऊन जाणार तुम्ही. बरोबर है. यहाँ पे जितने प्यूरिटी के संस्कार होंगे, यहाँ पे जितने सुख स्वरूप के संस्कार होंगे, वो वहां पे इमर्ज होंगे ना. यहाँ नहीं है तो वहां होगा क्या? हाँ, मराठीत काय म्हणे, आडात नाही तर खोरे. ठीक आहे, जे काय असेल ते तुमच्यामध्ये ते असले पाहिजे ना.
श्रीकृष्णाचे संस्कार इथे बनवले ना ब्रह्मा बाबाने, समजताय? शरीर सोडण्यापूर्वी ते संस्कार पाहिजे, त्या संस्काराच्या आधारावर शरीर मिळतं. पण ते संस्कार इथे क्रिएट झाले पाहिजे, नाहीतर कठीण आहे. जेवढे संस्कार कमी तेवढे उशिरा येणार, तेवढे उशिरा येणार. म्हणून रात और दिन को अच्छी तरह समझना, बहुत अच्छी तरह समझना. जितना समय हम दिन में, अभी दिन हा शब्द पण वेगळा आहे आध्यात्मिकता. दिन म्हणजे हा दिन नाही. कौन सा दिन? कौन सा दिन? स्वर्ग. स्वर्ग. ज्ञान का दिन है, ठीक है. ऊपर ऊपर का अर्थ है. भगवत गीतेत एक श्लोक येतो, खूप सुंदर श्लोक आहे. मी संस्कृत बोलत नाही, त्याचा अर्थ सांगतो. त्या श्लोकाचा अर्थ है कि जब दुनिया वाले सोते हैं तो योगी जागता है, और जब योगी जागते हैं तो दुनिया वाले सोते हैं. ये जागना और सोना क्या है? दिन और रात नहीं है. म्हणजे काय? जागना और सोना म्हणजे काय? जागना माना जागना, जागना माना आप जब सोल कॉन्शियस होते हैं तो आप जगे हुए रहते हैं. मम्मा के बारे में ऐसा कहते हैं, मम्मा जब सोती थी बिस्तर पर, जिस पोजीशन में मम्मा सोती थी उसी पोजीशन में उठती थी. माना जो बिस्तर होता था उसके ऊपर सिलवटे पण नाही. सिलवटे समजते हैं? वड्या वड्या अजिबात नाही, जसा असेल तशी चादर. आणखीन एक सांगतो, मम्मा, बाबा ने मुरलीत सांगितलं, अव्यक्त मुरलीमध्ये, मम्मा और बाबा की सबसे ज्यादा कमाई कब हुई पता है? नींद में की इन्होंने कमाई, क्योंकि पूरी नींद का टाइम माना योग का टाइम. सोते समय सीधा परम धाम चले जाते थे. ये मम्मा और बाबा की स्टेज है. तो मैं ये क्यों कह रहा हूं कि योगी उसे कहते हैं जो कभी सोते नहीं है. लेकिन शरीर की नहीं है बात, ये आत्मा की बात है. जब आत्मा जागृत अवस्था में रहती है तब वो सोती नहीं है. और भगवान अच्छा है, बाबा ने एक मुरली में कहा था कि आगे चलकर क्या होने वाला है. पहले ना ब्रह्मा कुमारी की एक बुक आती थी, अभी उसके ऊपर बंदी लाई है, बंद कर दिया. आप में से पुराने होंगे, उन्होंने शायद पढ़ी होगी. उस किताब का नाम है भविष्य का दिग्दर्शन. किसने पढ़ा है? पुराने. भविष्य का दिग्दर्शन. उस सब में बाबा ने बताया था कि आगे क्या होने वाला है. उसमें की एक बात मैं बताता हूँ. बाबा ने कहा आगे चलकर आप रात को जागेंगे, दिन में सोने वाले हैं, माना ये दिन रात. और बाबा ने कहा था कि उस समय ऐसी परिस्थिति होगी तो 1 मिनट की अशरीरी अवस्था, इसको अंडरलाइन करेंगे, 1 मिनट की अशरीरी अवस्था आपको 1 घंटे का आराम देंगे. तो आप 6 मिनट अशरीरी अवस्था में चले गए, आपकी पूरी नींद पूरी हो गई, आपको नींद की जरूरत नहीं है. शिव भगवान आज अव्यक्त बाप दादा के महावाक्य है. ये योगियों का लक्षण है. आपको पता है एक बार अव्यक्त बाप दादा, ये भी पुराने भाई बहन जानते होंगे, कितना घंटे रुके थे पता है? 16 घंटे. 16 घंटे अव्यक्त बाप दादा, माना आए थे शाम को, दूसरे दिन गए. तो उस दिन दादी को बहुत तकलीफ हुआ था, क्योंकि एक ही पोजीशन में बैठे 16 घंटे. विचार करा तो दादी का पूरा पैर काला पड़ गया था, खून जमा हो गया, काला पड़ गया. तब से बाबा को रिक्वेस्ट की इतना घंटे नहीं आने का, 3-4 घंटे आके जाए, क्योंकि दादी का तो ऊपर है, बाबा तो मालिक है, ऊपर से आया है, उसको क्या फर्क पड़ता है, लेकिन दादी के शरीर को फर्क पड़ता है. तो बाबा रात भर मिलता रहा सभी से, और हर एक से पर्सनल मुलाकात. तो हमको वरिष्ठ भाई बहने सुनाते थे कि अभी बाबा बैठा है, मिल रहा है. वो सो के आते थे, चल बाबा बस रहे, अपन झोपू नहीं गया. ऐसे भी दिन थे. तो बाबा को नींद की जरूरत नहीं है. समझ गए आप?
समझ गए भाव को समझे, इसको कहते हैं योगी। इसलिए भगवत गीता में अर्जुन के जितने भी नाम है उसमें से एक नाम है, अर्जुन के 33 नेम है, तो उसमें से एक नाम है गुड़ाकेश। गुड़ा निद्रा को कहते हैं, निद्रा का स्वामी गुड़ाकेश। गुड़ाकेश का दूसरा अर्थ है घुंघराले बाल वाला, पर निद्राजीत। और ये ब्रह्मा बाबा का गायन है, क्योंकि ब्रह्मा बाबा निद्राजीत है। मी हे सगळ्या गोष्टी का सांगतोय, तुम्ही भाव समजून घ्या। मैं एहसास बोल रहा हूं, आप अल्फाज मत पकड़ो। मला हे सांगायचं, जशी आपली अवस्था चांगली होत जाते है ना, जशी आपली अवस्था चांगली होत जाते, ये तत्वों का हमारे ऊपर प्रभाव नहीं पड़ता, हम तत्व के प्रभाव से मुक्त हो जाते हैं। पर ये बहुत ऊंची अवस्था है। ये दादी जानकी की स्टेज थी, ये हमने देखा। दादी जानकी स्टेज तक पहुंचे थे। मुझे याद आ रहा है, मैंने दादी का बीपी चेक किया था, 98 की बात है। मैं उस समय मधुबन में था। एवरेली हॉस्पिटल है क्या तुम्हें? हाँ, शांतिवन में एवरेली हॉस्पिटल है, उसको निमित्त था। वो जब शुरुआत हुआ था तो उसके इंचार्ज थे। तो दादी का सांस फूल रहा था 98 में, तो हम गए, चेक किया, तो दादी का बीपी कितना था पता है? 220 और 140। ऊपर का बीपी 220, नीचे का 140। इथे कौन डॉक्टर है? ठीक है, अच्छा, बाकी सगळे पेशेंट है। आप भूल जाते हैं कि आप रूहानी डॉक्टर है ना। डबल डॉक्टर ये नहीं बोलते कि वो डॉक्टर है। तो 220 और 140, आप सोचो, हार्ट फेलियर में थी दादी, और उस अवस्था में वो लेक्चर कराने जा रहा है। मुझे बोली, हमने दादी को बोला, दादी आपका हार्ट फेलियर में है, आपको गोली देते हैं, आपको आराम करना है, क्लास बेस कुछ नहीं। दादी ने कहा ठीक है। मैं था, डॉक्टर सतीश गुप्ता भी थे, वो कार्डियोलॉजिस्ट थे, क्योंकि उनका फील्ड है ये। तो हम निश्चिंत हो गए, बोला दादी अभी आराम करेंगे। हमने गोली दिया दादी को। 1 घंटे बाद हम देख रहे दादी स्टेज पे क्लास करा रही है। हमारी समझ के बाहर है। जो आत्मा हार्ट फेलियर में है वो क्लास कैसे करा सकती है? ये दादी की पावर थी। विक्ट्री ऑफ माइंड और मैटर, हम इंग्रजीत म्हणतो। माना उस आत्मा ने ही तत्व को जीत लिया था। प्रैक्टिकली देखा हमने, नहीं तो संभव नहीं है ये। ऐसे बहुत अनुभव है। तो मैं ये क्यों कह रहा हूं, अगर दादी जो 3री कक्षा पढ़ी थी है ना, उसने पुरुषार्थ से इस अवस्था को प्राप्त किया, मेहनत किया ना, हम क्यों नहीं कर सकते? कर सकते कि नहीं? नहीं तो यूजुअली क्या होता है, 60 साल के बाद शरीर काम नहीं करता है बराबर, है ना। काय भी म्हण है, 60 आणि बुद्धि नाठी, याद नहीं रहता है। लेकिन दादी को सब याद। इसके आगे का और एक अनुभव सुनाता हूँ, मेरे लिए भी वंडरफुल था। मैं मुंबई के जसलोक हॉस्पिटल, हाँ जसलोक हॉस्पिटल करके है, आपको पता है जसलोक हॉस्पिटल किसका है? हमारी एक मनमोहिनी दीदी होके गए थे, ब्रह्मा कुमारी की इंचार्ज थी। सुना है कि नहीं सुना है? आपको हिस्ट्री पढ़नी चाहिए। आई एम सॉरी, मनमोहिनी दीदी वाज मोस्ट पावरफुल योगी, और वो हमेशा ब्रह्मा बाबा के साथ रहते थे। ये सब माताएं हैं, दादी जानकी भी माता है, मनमोहिनी दीदी भी माता है, फक्त दादी कुमार का कुमारी होती। तो ये रिच फैमिली से थे। वो जसलोक हॉस्पिटल इनका है, 2 नाम है, जसुमती और लोकुमल। ये जसलोक हॉस्पिटल पेडर रोड पे है मुंबई में, जहाँ लता मंगेशकर का घर था। तो जसलोक हॉस्पिटल में मैं एक बहन को, हमारी टीचर बहन, उसको ब्रेन का प्रॉब्लम था, तो दिखाने के लिए वो एक डॉक्टर कात्रक करके सबसे सीनियर न्यूरोलॉजिस्ट है, उसके हाथ के नीचे 3 डीएम न्यूरो काम करते हैं, टीम के साथ वो रहते हैं। तो दादी की ब्राह्मणी आई थी दादी के रिपोर्ट लेके, क्योंकि दादी को 103 साल की उम्र में
लंदन जाना था। अभी इसको टेंशन, इस उम्र में ये लंदन जाएगी, उसको संभालना है ना। वो ब्राह्मणी, क्या उनका नाम, दादी के ब्राह्मणी कौन है? हंसाबेन। तो वो बैठी थी, मैं साइड में बैठा था, मैं डॉक्टर था इसलिए मेरे को अंदर बिठाया था। तो डॉक्टर देख रहे दादी का MRI स्कैन, और डॉक्टर बोले अच्छा ये तो डिजेनरेटेड है पूरा, एट्रोफी माना सेल्स खत्म हो गए ब्रेन के, पूरे ब्रेन के सेल खत्म हो गए। तो डॉक्टर ने पूछा अच्छा इनकी उम्र कितनी है? बोला 103। अच्छा, इस उम्र में ब्रेन डिजेनरेट हो गए, फिर भी ये लंदन जाना चाहती है। तो हंसाबेन ने देखो ना, मैंने समझाया फिर भी मेरा नहीं सुनते हैं। तो डॉक्टर ने कहा अगर इस उम्र में यूजुअली पेशेंट बिस्तर पर होते हैं इस हालत में, लेकिन इस हालत में भी ये अगर लंदन जाना चाहती है, इसका मतलब इसकी शक्ति नहीं है, इसको तो भगवान चला रहा है। तुम कौन होते हैं इसको रोकने वाले? जाने दो इसको। डॉक्टर ने छुट्टी दिया जाने के लिए, और दादी ने उस साल में 70,000 किलोमीटर का जर्नी किया, लंदन गई, हांगकांग गई, 103 साल की उम्र। आप समझ रहे बात को? ये शरीर की शक्ति नहीं है, किसकी शक्ति है? और अगर आपने दादी को क्लोजली ऑब्जर्व किया, उसको इस उम्र में बहुत सारी बीमारियां आती है, उनको 6-7 बीमारियां थी। और आपने अगर लिप स्मैकिंग बोलते हैं अंग्रेजी में, वो बार बार दादी ऐसे कर, देखा लास्ट में, ये इनवॉलेंटरी मूवमेंट है, ये ब्रेन की वजह से होता है, गोलियों का साइड इफेक्ट है। देखना उस हालत में दादी सेवा कर रहे थे, इट इज वेरी टफ। पर क्यों कर पाई? क्योंकि आत्मा ने प्रकृति को जीत लिया था। इसलिए जनक की जो कहानी है शास्त्रों में इसी के ऊपर है। मी का सांगतो तुम्हाला, अगर दादी कर सकते हैं तो हम भी कर सकते हैं, पर उतनी लगन चाहिए, उतनी तड़प चाहिए, उतना बाबा से प्यार चाहिए, तब हम इस अवस्था को प्राप्त कर सकते हैं। संडे की मुरली इसी के ऊपर थी, बाबा ने बहुत महिमा की बच्चों की। मैं आपसे पूछना चाहता हूँ, क्या आपका बाबा से प्यार है? आता विचार करून बोलना है या नहीं है? हाँ, किस प्रकार का प्यार है आपका? आजकल से सारखे ते होता ना, आई लव यू, वैसा है क्या? दिल से। अच्छा, प्यार की विशेषता सुनाता हूँ मैं। एक होता है, बाबा ने इसके ऊपर प्यार करने वाले, और दूसरा निभाने वाले। बहुत अच्छा। प्यार करना तो इजी होता है, माझ्याकडे सगळे जे पेशंट येतात ना, ये प्यार वालेच येतात, सैराट मेंदू, येड लागलं, काय ते गाणं, झिंगाट, असेच आहेत सगळे पेशंट, असेच आहेत, शाळा कॉलेज मधली मुलं, मैं इसके बगैर रह नहीं सकता। मैं बोला काय झालं? पता नहीं सर क्या हो गया, देखते ही प्यार हो गया। हे प्रेम नसतं, प्रेम फार डीप शब्द है, जो दादी ने हमको सिद्ध करके बताया। मैं बता रहा हूँ कि क्यों अनुभव नहीं हो रहा है, क्योंकि मेरे पास एक ही कंप्लेंट लेके आते हैं मेजॉरिटी। आप सबको पता है हम काउंसलर हैं, है ना? तो काउंसलिंग साठी येतात माझ्याकडे, उसमें बीके भी होते हैं और पीके भी होते हैं, दोनों प्रकार के लोग आते हैं। कंट्रोल होते हैं। प्यार का मैं उदाहरण बताता हूँ आपको। ये कहानी है, मैं फिलॉसफी ज्यादा नहीं सुनाता, कारण फिलॉसफी समजायला ना यू नीड अ पर्टिक्युलर बेंट ऑफ माइंड, मनाची ती अवस्था पाहिजे, पर स्टोरी लगेच समजते। सोक्रेटिस, सुकरातचं नाव ऐकलंय? सुकरात, हा? सुकरात कोण होता? फिलॉसॉफर, तत्वज्ञता। कुठला होता? कुठल्या देशाचा? युरोपमध्ये ग्रीस देशामध्ये होता तो। जसं आपल्याकडे ज्ञानेश्वर तुकाराम आहेत ना, तसं तिकडचा तो ज्ञानेश्वर तुकाराम। तर त्याच्याकडे लोक यायचे परमात्म्याचं ज्ञान घ्यायला। एक जण आला, बोला सर मुझे भगवान का अनुभव करना है।
तो बोला ठीक है, कोई बात नहीं, पहिले समज तो लो परमात्मा कौन है. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. चालत होता तो, हा पण चालतोय शिष्य. तो दोघं चालत 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 हा परमात्म्याची महिमा करतोय. जैसे कल मुरली में था ना, महिमा करते हुए जा रहे लेके, गांव के बाहर है नदी में उतरे, आपण उतरला. वो महिमा करते जा रहा है. अभी गुरु बोल रहा है शिष्य क्या करेगा, दोनों साथ में जा रहे हैं. इथपर्यंत पाणी आलं आणि मग सुकरात म्हणाला ठीक आहे अभी टर्न हो जा, उलटे हो जा. सुकरातची हाईट 6 फूट होती, 6 फीट हट्टा कट्टा था. तो बोललं तसं तो टर्न झाला, त्याने वरून दाबलं त्या शिष्याला पाण्याच्या खाली. त्याचं डोकं पाण्यामध्ये बुडवलं. आता तो दुबळा पतला होता, तो खूप हिंमत असं करतोय, पण सुकरात त्याला सोडायला तयार नाही. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. नाकातोंडात पाणी गेलं, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हळूहळू जसं ते पाणी आतमध्ये जायला लागलं, आणखीन तो बेचैन व्हायला लागला. आणि जसं ऑक्सिजन कमी होतं तो काळा निळा पडायला लागला. आणि सुकरातने बघितलं आता मरणार आहे, तेव्हा त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यावर तो बाहेर आला. बाहेर आल्यावर पहिलं काय केलं असेल त्याने? नाही, काय पहिलं जीव वाचवा, ऑक्सिजन द्या. सुकरात नाही, काही केलं नाही. तो श्वास घ्यायला लागला. आणि सुकरातने त्याला विचारलं पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर तुला पहिलं सगळ्यात काय हवं होतं? तो बोला ऑक्सिजन पाहिजे होता, तडपत होतो मी ऑक्सिजनसाठी. तर सुकरात म्हणाला जेव्हा तुझ्यामध्ये परमेश्वरासाठी अशी तडप निर्माण होईल तेव्हा परमेश्वर तुझ्या समोर उभा असेल. तुझ्यामध्ये एवढी तडप पाहिजे परमेश्वरासाठी, ऑक्सीजन सारखी. जब आप ऑक्सीजन के लिए तड़प रहे थे, ऐसी तड़प आपके अंदर होगी तब भगवान आपके सामने होगा. आता सांगा, असं प्रेम आहे, असं प्रेम आहे तड़पाने वाली याद, सताने वाली याद. म्हणून सांगतो आपण बोलतो पण ते आतून असलं पाहिजे. आतून नाही ना, तर जेवढी तडप असणार तेवढं तुम्हाला अनुभव होणार. एक भाई, अभी हम सेंटर पे रहते हैं, अमृत वेला कंपलसरी ग्रुप में. एक भाई नहीं आया योग करने. मैंने कहा क्या हो गया आज अमृत वेला क्यों नहीं आया? तो बोले क्या करूं सचिन भाई, कल को पहले भी नहीं उठा था. ये समझता तुम्हाला, ह्याला मी म्हणतो डिफेंस में खुद को सिद्ध करना. क्यों नहीं हुआ? भगवान आया है, भक्ति का फल मिल रहा है हमको, है ना, जन्म जन्मांतर की भक्ति का फल. पर मनुष्याचा स्वभाव है ना कि इधर अगर अव्यक्त बाधा रोज आने लगे ना, तुम्ही सुरुवातीला याल आणि नंतर काय होला, बाबा तर रोज येतो, उद्या जाऊया. हा मनुष्याचा स्वभाव आहे. जी सहज मिळते ना गोष्ट त्याला महत्व नसतं. तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय माहित नाही. तुम्ही जाऊन बघा भक्ती मार्गात लोक काय करतात, किती यात्रा करतात, उपवास करतात. माहितीये तुम्हाला, मी बघितलंय, मला पण माहित नव्हतं. उत्तराखंड मध्ये मी गेलेलो. ते गंगोत्री म्हणून आहे, गेलाय तुमच्यापैकी कोणी? गंगोत्री म्हणजे गंगेचा उगम आहे तिथे. म्हणजे तिथून गंगा चालू होते. तर एवढी थंडी तिथे, तर त्या पाण्यामध्ये उतरायला मला कसं तरी वाटत होतं. पण तिथे लोक त्या बर्फाच्या पाण्यामध्ये स्नान करतायत सकाळी सकाळी. आणि काही जण वरती बर्फापर्यंत गेले, जिथून चालू होतं. आम्ही तिथपर्यंत नाही गेलो कारण तिथे जायला मना आहे. तर तिथे जाऊन लोक साधना करतात कपडे काढून. आणि तिथे लोक बसलेले आहेत असे साधना करत परमेश्वराचा साक्षात्कार करण्यासाठी. किती कठीण आहे, समजतंय तुम्हाला? मला सांगा, त्यांचा पुरुषार्थ जास्त की तुमचा? त्यांचा. प्राप्ती कोणाला आहे? बिचारे एवढी मेहनत करतात कशासाठी? 1 सेकंडचं दर्शन व्हावं. आणि इथे भगवान बोलते बच्चे मुझे याद करो. हा बाबा बसा, मी आलो. समजतंय तुम्हाला? बाबा क्या करेगा मला सांगा. आणि भारतातले लोक तर आणखीन मी बघितले लॅक्स आहेत. भारतात पण आहेत तीव्र पुरुषार्थी, पण बोटावर मोजण्या इतके मी बघितले. ऑफकोर्स मला जेव्हा सांगतात तेवढंच कळतं, आतलं माहित नाही.
पण मी मलेशियाला गेलेलो. मलेशिया माहिती आहे कुठला देश आहे? मॉमेडियन कंट्री आहे, मुस्लिम देश आहे. तिथे आजही 4 लग्न अलाउड आहेत, म्हणून काही भारतीय जातात तिथे. तर ते मुस्लिम देश आहे, तिथे अल्लाह को याद करते. तर मलेशिया फेमस आहे. तर तिथे ना ट्विन टॉवर म्हणून 2 टॉवर आहेत. तुम्ही जर गुगल मध्ये टाकलं ना, मस्त टॉवर आहेत मोठे. मी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी सिनियर मेडिकल ऍडवायझर होतो. तर आमची कॉन्फरन्स होती सिंगापूर मलेरिया. तर मी मलेशियाला गेलो. तर मी म्हटलं चला इथे आलोय, बाबांचं सेंटर आहे, बघून येऊया. तिकडे मीरा दीदी म्हणून आहे, बहुत पावरफुल सोल है मीरा दीदी. तो मैंने दीदी को फोन किया, दीदी मैं कुमार हूँ, मुंबई से आया हूँ, मुझे सेंटर देखना है. बोले ठीक है आ जाओ. म्हणलं कब आओ? सकाळी 4 वाजता. तर मला वाटलं काहीतरी चुकून बोलते आहे. मी म्हटलं दीदी शाम को 4 बजे. शाम को नहीं, सुबह. मी म्हटलं काहीतरी असेल, जाऊया. बोले कैसे आओ? बोले टॅक्सी से आओ. लांब लांब सेंटर तिथे ना, एरिया मोठा. मी तयार झालो, आंघोळ करून 3:30ला टॅक्सी करून 4 वाजता पोहोचलो. मला वाटलं मुस्लिम कंट्री आहे, 10-12 लोक असतील. किती स्टुडंट असतात? 15-20. तुमचे किती आहे तिथे? 80 असतील. तिथे 100च्या वर स्टुडंट 4 वाजता सकाळी मेडिटेशन करतात. आणि दीदी स्टेजवर बसून उनको योग करा रही है. मी पण जाऊन बसलो. 4:45ला योग संपला. 4:45ला मुरली क्लास चालू. 4:45 ते 5:30 सगळ्यांनी मुरली ऐकली आणि सगळे ड्युटीवर. मी म्हटलं दीदी आज कुछ विशेष आहे? बोला विशेष नाही, रोज काय आहे हमारा. रोज सगळ्यांचा योग सेंटरवर. मुरली 4:45ला चालू, 5:30ला मुरली. मी म्हटलं यांचा नाश्ता जेवण नाही, सुबह बना के आते हैं. सकाळी 3 वाजता उठून आंघोळ करून नाश्ता डबा बनवणार, क्लासला येणार, योग करणार, मुरली ऐकणार, ड्युटीवर जाणार. मी म्हटलं मेरा नाश्ता वो कुमार ने बनाया है सुबह. त्यांचा हा पुरुषार्थ आहे. आणि एव्हरी वीकेंड भट्टी, दर शनिवार. तिकडे शनिवार रविवार सुट्टी, 5 दिवस काम करतात. शनिवार रविवार भट्टी. रात्री लवकर झोपणार, पण अमृत वेला सेंटरवर. एकही दिन मिस नाही. मला सांगा कोणाचा पुरुषार्थ चांगला आहे? हे मी बघितलंय म्हणून सांगतो माझ्या डोळ्याने. ऐकलेल्या गोष्टी तर सोडा, मी तुम्हाला भरपूर काय सांगू शकतो. रशियाचे भाई बहिणी असे आहेत, त्यांना मधुबनला यायला पैसे नसतात, तर आपला रूम विकतात ते एरोप्लेनसाठी. आणि तिकडे बर्फामध्ये राहणारे आहेत, म्हणजे -15 टेम्परेचर असतं, -15. सकाळी दादींनी अशी सवय लावली की आंघोळ केल्याशिवाय अमृतवेला करायची नाही. सकाळी उठून आंघोळ करतात, मग अमृतवेलेला बसतात, एवढ्या थंडीमध्ये. कुठे भारतवासी किधर है? उगाच बाबा महिमा नाही करत, डबल विदेशन. त्यांचं कल्चर वेगळं. त्यांच्या इकडे रशियाला 1 महिना आंघोळ नाही करणार, कारण बर्फामध्ये कोण आंघोळ करणार? नुसतं हात धुतले झाले, तोंड धुतले. दारू पितात, नॉनव्हेज खातात. हे शुद्ध शाकाहारी, कोणाच्या हातचं पाणी पण पित नाही. असे बाबा के बच्चे डबल फॉरेनर्स. मला सांगा आता, जिसको लगन होती है ना, वो बहाना नहीं देता है. जिसको करना है वो करता है, जिसको नहीं करना है वो बहाना देता है. मी तुम्हाला भारतात पण बघितलंय. मी अरुणाचल प्रदेश, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जाणं झालं. तर मी एक राज्याची स्टोरी सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही तर खूप लकी आहात. इथे 2 वेळेचं जेवण मिळतंय, राहायला घर आहे, पाणी मिळतंय. मी नागालँडला गेलेलो. नागालँड माहिती आहे ना? तर दीदी म्हणाली सचिन भाई आए नागालैंड, थोड़ा घूम के आओ. मतलब क्या है घूमने जैसा? बोला कीड़ा मार्केट है. कीड़ा मार्केट. मतलब कीड़ा मार्केट क्या होता है? बोलते क्या बघायला गेलो. तिथे लोक किडे खातात. असे वाटे असतात, जसे इथे भाजीचा वाटा असतो ना किंवा मछली का, वैसे तिथे किड्यांचा वाटा आहे. 100 रुपये 200 रुपये. आणि लोक किडे घेऊन जातात. साप बेडूक असे खाणारे आहेत. उधर ही सेंटर खोला है. उधर पानी का प्रॉब्लम. तो मला सांगितलं सचिन भाई आप जो स्नान का पानी फेकना मत, हम उससे कपडे धोएंगे. कारण 4थ्या माळ्यावर होतं तेव्हा घर.
पाणी त्यांना खालून वर घेऊन जावं लागायचं. सुखात कोण आहे? तिथे गेल्यावर मला कळलं की बहिणी कशा राहतायत तिथे. फार टफ लाईफ. आणि स्टुडंट किती येणार? माझं शिबिर ठेवलेलं, खूप ऍडव्हर्टाईज, प्रत्येक घर में पर्चा, डॉक्टर सचिन आहे आणि हॉल पण घेतला. किती जण आले? 3 जण आले. मैंने तीनों का कोर्स लिया, तो 3 में से एक बाबा की बच्चे निकले, पक्के स्टूडेंट. पक्की मतलब बहुत पक्की. अशी धरणी आहे. मला सांगा ना, तुम्ही कुठे आहात? अरुणाचल प्रदेशला गेलेलो. अरुणाचल प्रदेश मोठं राज्य आहे, महाराष्ट्र सारखं आहे. आणि त्या पूर्ण राज्याची लोकसंख्या 14 लाख आहे. औरंगाबाद किती आहे? 16 लाख. औरंगाबाद फिर भी छोटा है अरुणाचल. आमच्या इकडे अंधेरी रेल्वे स्टेशन 15 लाख आहे आणि हे पूर्ण राज्य 14 लाख. तर त्या तेजू म्हणून एक स्थान आहे, तिथे मी गेलो. तेजू, हा, रोइंग तेजू नाही, रोइंग तिकडचं नाव आहे. तर त्या बहन जी म्हणाली, सचिन भाई आप आओ, मैंने सब भाई बहनों को बुलाया. मैं ठीक है, सब भाई बहनें ज्यादा गेलो. 7 भाई बहन. बोले सभी भाई बहनों को बुलाया. 7 भाई बहने आए थे. आणि त्यातला एक भाई होता, त्याचे सगळे कपडे भिजलेले. पाऊस नव्हता. मी म्हटलं क्या हो गया, आपके कपड़े क्यों भीगे? बोला क्या करूं सचिन भाई, आपका क्लास था तो बोट से आना होता है. मेरा बोट मिस हो गया, नदी को क्रॉस करूं, कैसे करूं? तो मैं तैरते हुए आया, पोहत आला. तो आपका क्लास अटेंड करना. कोणाची लगन आहे? आणि त्यात ती बहिणी म्हणाली, सचिन भाई यहाँ आए हैं, हम यहाँ पर योग करके नशा मुक्ति के द्वारा यहाँ महल खड़ा करेंगे. मला हसायला आला. म्हटलं काय म्हणाला? बोला भवन बनाएंगे बाबा का इधर. इथे भाड्याचे पैसे निघत नाही. भाड़े के घर में रहते थे, एक छोटा सा कमरा था और वो बहन का थॉट है कि बाबा का भवन बनाने का. मी पण डिस्करेज नाही केलं. म्हणजे जरूर होगा, बाबा सब कुछ कर सकता है, आप हिम्मत रखो, योग करो. आम्ही योग केला. आज उधर बाबा का 3 माले का बिल्डिंग है. कोणाचा आहे योग? कोणाचा आहे? समजता है तुम्हाला? तो मैं ये कह रहा हूं कि जिसको आगे आना होता है ना, वो करता है बस. वो बहाने नहीं देगा, किती विघ्न येऊ दे. तिकडचंच एक राज्य सांगतो मी, भरपूर स्टोरी आहे तिकडच्या. म्हणून मी हे सगळं बीके भाईबाईंना काय सांगतो, इथे तुम्हाला अंदाज नाही तिथे काय होतं. हमारे तिथे एक मणिपुर म्हणून राज्य है, मणिपुर ऐकलंय तुम्ही? वहां पे टीचर को टेररिस्ट उठा के लेके गए, टीचर और एक भाई को, क्योंकि वो हिंदू फिलॉसॉफी. कहाँ लेके गए? म्यानमार म्हणून, ज्याला अगोदर ब्रह्मदेश म्हणायचं ना, रात्रभर ठेवलं तिथे आणि बंदूक घेऊन असे. आम्हाला वाटलं आता ते गेले, क्योंकि छोड़ते नहीं है वो. पर इनका योग अच्छा खूप हो. त्यातल्या बहिणीला काय नाही केलं, त्या बाईची हालत खराब. बहनों को फिर भी रेस्पेक्ट रिगार्ड है, तो बहुत डांटा, उसको छोड़ दिया. सुबह परत आले. मी गेलेलो मणिपूरला, माझे आर्मी मध्ये लेक्चर होतं. तर मी म्हणलं मला सेंटरवर जायचं. आर्मी म्हणाले अजिबात नाही, तुमची गाडी ओढवून टाकणार. तर जी गाडी आम्हाला न्यायला आलेली ना, त्याला कॉर्डन होतं. कॉर्डन समजतं? पुढे एक असते गाडी, मागे एक गाडी असते आणि असे बंदूक घेऊन बसलेले. कारण आम्ही जायच्या काही दिवस अगोदरच एका गाडीला उडवलेलं त्याने. टेररिस्ट आहेत तिथे. अशा एरियामध्ये बाबांची सेवा चालते. तुम्ही सुखात आहात ना? भरपूर सुखात आहे. योग कोणाचा चांगला असतो मला सांगा? बाबा मुरली में किसको याद करता है? हाँ, बांधलेली माताओं का योग अच्छा है. जेव्हा तुम्हाला थांबवलं जातं ना, तेव्हा तुमचा योग चांगला असतो. सगळं इझिली मिळालं ना, महत्व नसतं. बरोबर आहे? तुम्हाला इझिली मिळालं की सॉरी, तुम्हाला हर्ट नाही ना होत आहे? हा, व्हायला पाहिजे.
कारण त्याच्याशिवाय बदलणार नाही. नाही तर चाललंय आपलं, येतोय रोज, येतात अमृतवेला करतात, मुरलीला बसतात, आहेत तसेच आहेत. मी का सांगतोय, शेवटची 2 मिनिटं घेतो. मला घड्याळ नाही दिलंय, किती वेळ बसावं लागणार मला माहित नाही. चालेल ड्युटीवर, कारण वर्किंग डे आहे ना सोमवार, त्यामुळे मला त्यानुसार समराईज करायचं आहे. प्लीज अंडरस्टँड. म्हणून मला हे बोलावं लागतंय, मला हे बोलायचं नव्हतं, मला माफ करा. बाबा ने कहा कि आगे चलकर बाबा के जो बच्चे हैं क्या होगा उनका हाल, जो कैजुअली लेते हैं ना. तो बाबा ने कहा जैसे ये सेंटर है, सामने का घर है ना, वो नहीं आए तो जब प्रत्यक्षता होगी ना बाबा की, तब वो सामने वाले रोएंगे. क्यों रोएंगे? अरे आमच्या बाजूला सेंटर होता, दीदी रोज म्हणायचे आओ आओ, हम नहीं गए, भगवान आया था पिता और हमने मिस कर दिया, असं ते रडणार. लेकिन जो बाबा के बच्चे होंगे, जिनको सब कुछ पता था, क्या पता था? अंतिम जन्म है, ये पता था. ये भी पता था कि पूरे कल्प का पाठ नोंद हो रहा है. ये भी पता था अब नहीं तो कब नहीं, इस कल्प में अगर मैं फेल हो गया तो हर कल्प में. ये सब पता था कि अभी सफल करना है, तन मन धन समय श्वास संकल्प, 20 नाखून का जोर लगा के पुरुषार्थ करना है. ये सब पता था कि पाप कर्मों को भस्म करना है, 111 में आना है ऐसे कृष्ण, ये सब पता था. लेकिन पता होते हुए भी नहीं किया तो वो लोग रोएंगे नहीं. बाबा ने कहा, बाबा का शब्द है खून के आंसू रोएंगे, आंखों से पानी नहीं निकलेगा, खून के आंसू निकलेंगे. या जिसको दूसरे शब्दों में पश्चाताप होगा, बहुत पश्चाताप होगा. लेकिन उस समय कुछ कर नहीं पाएंगे. क्यों? क्योंकि कल्प कल्प का पाठ फिक्स हो गया. दिसता है तुम्हाला? दिसता है? सो प्लीज, बाद में रोने से अच्छा है क्या? काय पाहिजे तुम्हाला? हाँ? आप बीके ही है, रेगुलर स्टूडेंट है, आ जाए. मेरे को लगा ये नया स्टूडेंट है, इसने कोर्स नहीं किया. एवरी मंडे स्टार्ट होता है ना 8 से 9. अच्छा, उसके हिसाब से आया. ते घाबरणार माझी वाक्य ऐकून. त्यांना अटेंड करा कोणीतरी, क्योंकि रेगुलर स्टूडेंट के लिए क्लास है. हाँ, इट्स ओके. त्याचे ते बॉडी लँग्वेज वरून येऊ नको येऊ असे घाबरत होते. कारण काय आहे, MBBSच्या कॉलेजमध्ये कोण येऊन बसलं तर तुम्हाला माहिती आहे ना काय गडबड होतं. एक ऐसे भाई आहे. आता आपली भाषा कशी आहे, वेगळी आहे ना. 3 माता मधुबन वरून आल्या सफेद ड्रेस मध्ये, रेल्वे स्टेशनला उतरल्या. सकाळची वेळ होतं, धुकं होतं, तर सामान होतं. एक माता म्हणाली रुको मैं रिक्षा लेके आते हूँ. गेली रिक्षा शोधायला, रिक्षाला थांबवली. रिक्षाला विचारलं जाणार काय? तो बोला हाँ जाएंगे. तो म्हणाला रुको मैं 2 आत्माओं को लेके आते हूँ. तो घाबरला. सफेद साडी, केस सुटलेले, सकाळची वेळ आणि 2 आत्म्यांना घेऊन तो पळाला रिक्षा घेऊन. आपली भाषा वेगळी आहे ना, दुसऱ्यांना कुठे माहिती आहे. असाच क्लास मध्ये बसलेला असाच एक, आता बीकेचा क्लास है और ये टीचर बोल रही है वो आत्मा आई थी, यहाँ बैठी थी, फिर हमने उस आत्मा को देखा, उसने मेरे को देखा, हमने दृष्टि दिया. तो अच्छा सब इथे आत्मा मित्मा बोलवतात की काय. हमारी भाषा अलग है ना. हमारे मुंबई की स्टोरी बहुत सुंदर. वो
बहन जी कोर्स करा रही है. आता तो नवीन मुलगा, त्याला काय माहिती, नवीन व्यक्ती तो आज पहला चैप्टर हो गया, दूसरा. तो दीदी ने कहा कल मैं तुमको सीढ़ी के ऊपर समझाऊंगी. सीढ़ी पे क्यों समझा रही है? उसके बाद मैं पेड़ पे समझाऊंगी आपको, झाड़ के ऊपर. त्याला कळलं नाही झाड के ऊपर क्यों समजायचं. आता एक तुमची भाषा आहे ना, त्याला नाही माहिती झाड कुठला आणि सीडी कुठली आहे. त्यामुळे नवीन लोकांना क्लासमध्ये बसवायचं नाही. लोक असे पण घाबरतात, कारण आपली भाषा वेगळी आहे ना. पण असेच विनोद होत राहतात. अच्छा मला सांगा, घाबरला तर नाही ना? तुम्ही काही बोला, आम्हाला काही फरक नाही पडत. आम्ही जसे आहोत तसेच राहणार. भगवान भी थक गया है तो तुम क्या? वो क्या कहावत है, ब्रह्मा भी अगर उतर आया है. मला हे सांगायचंय बघा, भगवद्गीतेत एक श्लोक येतो सुंदर, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट. 4थ्या अध्यायातला 13वा श्लोक आहे. 4 वर्णों की रचना मैंने की है. ठीक है, पर किस आधार ह्या श्लोकावर मारामारी होतात है ना, सवर्ण आणि अवर्ण. ते म्हणतात तुमची भगवद्गीता वर्ण प्रथा, शूद्र माय म्हणून म्हणतात. असं नाहीये, त्याचा भाव खूप सुंदर आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्ट गुण कर्म विभागशः. हे 4 वर्ण कशाच्या आधारे घडलेले आहेत? गुण आणि कर्माच्या आधारे आहेत, जन्माच्या आधारे नाही आहे. समजतंय? अभी मुरली एक ही होती है ना, सिखाने वाला भी एक है. असं आहे का? लौकिक शाळेमध्ये असं नाही आहे. पहिलीचं पुस्तक वेगळं असतं, 5वीचं वेगळं, 10वीचं वेगळं असतं. बरोबर आहे? 11-12वीचं पुस्तक वेगळं असतं, ग्रॅज्युएशनचं वेगळं असतं. पण इथे सगळ्यांचं पुस्तक एकच आहे, मुरली है ना. दादी पण तीच मुरली वाचते, आपण पण. समय को वरदान भी है. बरोबर आहे? समय को वरदान है, पढ़ाने वाला एक है, तरी पण नंबर का बनतात? कशाच्या आधारे? असं आहे का टीचर शिकवतो सगळ्यांना एकसारखं, एक नंबर 1 एक नंबर लास्ट येतो? आपण असं म्हणू की शिक्षकांमुळे नंबर झाले? शिक्षकामुळे नाही आहे, बाबाने नहीं बनाए नंबर, नंबर हम बनाते हैं. तुम्ही किती तुमच्यामध्ये तडप आहे. मी पुन्हा तडपवर येतोय. कितना भगवान के लिए आपके दिल में प्यार है, और प्यार की निशानी है, जिससे प्यार होता है उसके जैसा बनना होता है. बराबर है? अगर कोई प्रेम तर आहे पण माझ्याकडे वेळ नाही, प्रेम कुठे झालं? ते प्रेम नाही आहे. ते तुम्ही बोलता प्रेम आहे, पण प्रेम म्हणजे प्रेमामध्ये त्याग असतो. आई मुलांवर प्रेम करते ना, रात्र जागते त्या मुलाला. बरोबर आहे? ते प्रेम आहे. जिथे त्याग नाही तिथे प्रेम कुठलं? तर स्वतःला फसवू नका. प्रेम म्हणजे त्याग असला पाहिजे. तो भगवान से प्यार है, इसका प्रूफ क्या है? कि आपके अंदर सभी धारणा होनी चाहिए. मी का सांगतो, मला हे इम्पॉर्टंट का वाटतं ते सांगतो, असंच नाही म्हणत. तो बैच लगाते हैं, सफेद ड्रेस पहनते हैं, है ना, कहते हैं हम ब्रह्मा कुमारी में जाते हैं. आणि जर आपले संस्कार चांगले नसते, लोक काय म्हणणार? काय म्हणणार? हे बघा, हे ओम शांती वाले, हे बघा, हे ओम शांती वाले. आणि खरंच आपले बाबा के बच्चे कई ऐसे करते हैं ना, नाम खराब होता है. आमच्याकडे एक बँक मॅनेजर बहीण बघा, बँक मॅनेजर आहे, खूप हुशार, पण रागावर कंट्रोल नाही. आता बिल्डिंग मध्ये राहत आहे, पाण्यावरून भांडण झालं. मला खूप हसायला आलं. हिने काय बोललं माहितीये? सब समझदार, मुरली पडती है, क्लास करते है सब. ही म्हणाली ओम शांती मध्ये आहे म्हणून, नाही तर दाखवलं असतं. एवढं हसायला आलं. म्हटलं हे बोलायची पण काय गरज होती? न दाखवता पण सगळं दाखवलं. ओम शांती मध्ये आहे म्हणून दाखवलं असतं, नाही तर दाखवलं असतं. याचा काय अर्थ झाला? दिस इज राग. हे क्रोध आहे. मला सांगा, कोण ऍक्सेप्ट करणार तुम्हाला? कारण ते शोरूम बघून गोडाऊन मध्ये येणार ना. बरोबर आहे? हम सब बाबा के बच्चे कौन है?
शोरूम के शो पीस आहे, तुम्हाला बघून लोक इथे येणार ना? येस ऑर नो? तुम्ही घरात कसं वागता एक दुसऱ्यांशी ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमचा म्हणून मी सांगतो की हे का इम्पॉर्टंट आहे ते, हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि प्रूफ काय है? भगवान आपको सिखा रहे हैं. हम बोलते हैं ना, हमको कौन सिखा रहे हैं? भगवान सिखा रहे हैं. मग संस्कार कसे पाहिजे? कसे पाहिजे? किती रॉयल पाहिजे? किती सुख स्वरूप पाहिजे? मला सांगा, जिसका बाप सुख करता दुख करता, तो कसा पाहिजे? दुख करता सुख करता नाही ना, फिट नाही बसत ना. कोण मानणार? म्हणून अटेन्शन द्या. मी चारी बाजूनी सांगतोय. लौकिकला पण मी हे सेशन घेतो, जे तुम्हाला सांगितलं ना, कारण व्यवहार सगळ्यात महत्वाचा. तुम्ही खूप शिकलेला, त्याचं प्रूफ काय? तुमच्याकडे डिग्री आहेत भरपूर, प्रूफ काय? तुमचा व्यवहार, नॉट सर्टिफिकेट. वपू काळे म्हणतात, कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. सगळ्यांना दाखवत बसतात, बघा माझ्याकडे एवढ्या डिग्री आहे. अहंकार आहे तो. तुमचा व्यवहारच तुमचं सर्टिफिकेट आहे. बरोबर आहे? येस ऑर नो? म्हणून आता इथे शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. जो बाबा के बच्चे संगम युग पर बहुत काल तक अनेक आत्माओं को सुख देंगे, इस वाक्य को नोट करना. जो बाबा के बच्चे संगम युग पर बहुत काल तक अनेक आत्माओं को सुख देंगे, द्वापर में उनके जड़ मूर्तियों द्वारा भी अनेक आत्माओं को सुख मिलेगा. समजता है? त्याचं कनेक्शन आहे ना. यस, अवस्था चांगली ठेवा तुम्ही. कैसे भी बाबा का बच्चा है, पर है बाबा का बच्चा. आप साधारण नहीं हो. मैं आपको साधारण नहीं देख रहा. आपको ज्यादा खुशी है, मुझे ज्यादा खुशी है. बताओ किसको ज्यादा खुशी होनी चाहिए? हाँ, नहीं, मुझे ज्यादा होनी चाहिए, क्योंकि आप केवल एक देवता को देख रहे हैं, मैं इतने सारे देवताओं को देख रहा हूं. इतने सारे देवताओं की नजर मेरे ऊपर है. मी साधारण म्हणून नाही बघत आहे तुम्हाला. मी एवढा डीप क्लास का केला? तुमच्यासाठी केला. कारण मैं आपके अंदर विजय रतन देख रहा हूं. मुझे आप सब फरिश्ते दिखाई दे रहे हैं. फक्त थोडं पॉलिश बाकी आहे. चांगलं घासायचं आहे. ते छीनी हातोडे लगना चाहिए की नहीं लगना चाहिए? हाँ, ते काय मराठीत म्हणे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. मग टाकीचे घाव देऊ काय किंवा पाहिजे काय? त्याच्याशिवाय परफेक्शन नाही येणार ना. मला लोक सांगतात क्या करू सचिन भाई, प्रॉब्लेम ही ऐसा है. आता मला गरम होत आहे, एसी चालू करा थोडं. व्हेंटिलेशन नाही आहे का? आहे, व्हेंटिलेशन पण आहे. अच्छा, पंखा नाही आहे. गुड. तर टाकीचे घाव सोसल्याशिवाय, मला सांगा, जे लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपण म्हणतो बहुत त्रास देते आत्मा, मला म्हणतात सचिन भाई तिथे बसून बोलणं सोपं आहे, माझ्या जागेवर या, मग कळेल हिसाब किताब काय असतात ते. मला सांगा, अशी लोक पाहिजे की नाही पाहिजे आपल्या आयुष्यात? पाहिजे. बाबांचे महावाक्य, अपोजिशन टेक्स यू टू द पोझिशन. हेच आत्माए जे आपल्याला पेपर वाटतात ना, तेच आत्माए आपल्याला संपूर्ण बनवणार. समजून घ्या, हे फार डीप फिलॉसॉफी आहे. जे आत्मे आपल्याला विरोध करतात तेच आपल्याला संपूर्ण अवस्थेत घेऊन जाणार. भगवान वाचे, ग्लानी करने वाले गायन करेंगे, गाली देने वाले गुलाब के पुष्प चढ़ाएंगे. आणि हे आत्मा जरुरी आहे, असायला पाहिजे. तेव्हा आपल्यातले गुण बाहेर येणार. त्याच्याशिवाय तुम्हाला संत किंवा देवात्मा ही उपाधी नाही मिळणार. बघा तुम्ही, हे ब्रह्मा बाबांनी करून दाखवलं.
ब्रह्मा बाबा जेव्हा होते ना, बाजूला एक संन्यासी होता पांडव भवनला, तो खूप शिव्या द्यायचा ब्रह्मा बाबा. तो बाबा कहते थे कि बच्चे गुलाब का फूल चढ़ा रहे बाबा के ऊपर. बाबाला बिलकुल राग नाही यायचा. मी तुम्हाला भरपूर उदाहरणं, कारण हे समजणं कठीण असतं, लोकांना ऍक्सेप्ट करणं पण कठीण असतं. दादी गुलजारचा अनुभव सांगतो, कारण कालच होऊन गेले ना 18 तारखेला. दादी गुलजार दिल्ली जोन की इंचार्ज थे. बहुत सारे टीचर्स, आता समर्पित जीवन पण सोपं नाही आहे, भरपूर चॅलेंजेस असतात है ना. तर वो ती बहीण डिस्टर्ब होती. एक बहीण आली दादीकडे आणि दादी की ब्राह्मणी बाजू में खड़ी है आणि दादीला खूप काय बोलून गेले रागाच्या भरात. गुस्सा जब होता है ना तो क्या करते हैं, तुम क्या बैठे रहते हो, क्या पता है सेंटर में क्या होता, असं काहीतरी बोलून गेले. दादी चुप ऐकून आहे आणि त्या ब्राह्मणीला राग येतो, हमारी दादी को ऐसा बोल रही है, पर दादी चुप है इसलिए वो भी चुप है. आणि ती रागाच्या भरात भरपूर काय बोलून गेली आणि ती गेली. मग त्या ब्राह्मणीने दादीला सांगितलं, दादी सुना आपको क्या क्या बोला. आणि दादीने हाँ बिचारी डिस्टर्ब लग रही थी. काय अवस्था असेल बघा. हिला राग येतोय पण दादीच्या अंदर कुठली भावना, रहम दया, बिचारी डिस्टर्ब लग रही थी. दुसरा कोण असता, मला अशी मी मला असं बोलला, बिलकुल नाही. ही अवस्था आहे, समजताय तुम्हाला. तीच बहीण नंतर रडायला लागली, मी काय काय केलं, कारण नंतर पश्चाताप होतो. पण उस समय माया का वार होता है ना. समजताय समजताय. मला फक्त 2-3च गोष्टी पाहिजे तुमच्याकडून. नंबर 1, भरोसा नहीं है समय का, है ना. कोणी जाऊ शकतं, अचानक जाऊ शकतं. म्हणून काय करायचं, जितना सफल करना है कर लो आप. नंतर पश्चाताप है. तन सफल करो अगर तन अच्छा है तो, मन सफल करो मन अच्छा है, धन है तो धन सफल करो, समय है समय सफल करो, श्वास है श्वास सफल करो, संकल्प सफल करो, सफलता पाओ. नंबर 2, जेवढं जमेल तेवढं आता विस्तार मध्ये जाऊ नका, सार मध्ये राहा. कारण जन्म जन्मांतर आपण हेच करत आलेलो. कर्तव्य करा, तुमचं ड्युटी आहे, घर आहे, जॉब आहे, हे सगळं करा. पण सगळं करत असताना कसं, लंगर उठा हुआ होना चाहिए. गणपतीला कसं दाखवलंय बसलेलं, एक पाय खाली एक पाय वर. ऑर्डर आल्याबरोबर दुसरा पाय पण उचलून घ्यायचा. समजलं. तिसरी गोष्ट, सगळ्यांची माफी मागा, कारण नंतर माफी मागायला पण वेळ नाही मिळणार. अकाउंट्स ठेवू नका कुठले पण, बरोबर आहे. घरी गेल्यावर काय करणार आता, जा तुम्हाला माफ केलं सचिन भाईने सांगितलं म्हणून. असं माफी व्यवहारामधून येते. तुमच्या व्यवहारामध्ये दिसलं पाहिजे की तुमच्या आतमध्ये तो कडवटपणा राहिलेला नाही. कोणी असो, घरातले किंवा बाहेरचे, हृदयापासून माफी मागा आणि माफ करा, तरच तुम्ही उडू शकणार, नाही तर उडणार नाही. कुछ ना कुछ खींचेगा. बाबा ने कहा एक व्यक्ति से भी घृणा है आपका योग नहीं लग सकता. एक व्यक्ति, ज्यादा है तो अल्लाह बचाए. ठीक है, ओके. हाँ, कोण कोण आता तयार आहे, मरायला कोण कोण तयार आहे, हात वर करा. मरायला कोण कोण तयार आहे, हात वर करा. मला बघू तर दे कोण कोण मरायला तयार आहे. सगळे नको अजून बँकेमध्ये पैसे, बँक बॅलन्स आठवणार मरताना. खरंच मरताना हे सगळे शेवटचे संस्कार जागृत होतात ना. अंतमते याला लाईटली घेऊ नका. आमचं एक भाईचं शरीर नाही सुटलं, सेंटरवर राहायचा. ऐकली असेल तुम्ही स्टोरी, नेपाळची स्टोरी. शरीर नाही मिळालं त्याला, एवढी सेवा करून. कारण मरताना कोण आठवलं माहितीये, ऐक. हा, दीदी पडला तो बिल्डिंग वरून 3ऱ्या माळ्यावरून, ऑन द स्पॉट शरीर सुटलं. पण मरताना त्याचा शब्द निघाला, दीदी.
त्यांनी दीदीच्या मागे फिरत राहिला मग सूक्ष्म शरीराने. ही स्टोरी तुम्ही ऐका. शेवटचा थॉट आपल्याला कसं बंधन, त्याला शरीर नाही मिळालं. मग दीदीला कळलं कोणतरी मागून येत आहे. भास व्हायचा ना, वो योगी आत्मा थे. शिड्यावरून चढताना मागून कोणतरी येत आहे, दरवाजा उघडल्यावर कोणतरी. मग तिला कळलं की भाई होगा. आणि मग त्यांनी कसं मुक्ती दिली त्याला. तर एक मोठा स्टोरी आहे. पण मी का सांगतो, मरताना जे आठवतं तिथे आपला जन्म होता. त्या भाईला नंतर मुक्ती मिळाली, पण त्याच्याबरोबर त्याने खूप सेवा केली शरीराद्वारे, सूक्ष्म शरीराद्वारे. मला हे सांगायचं आहे, प्लीज क्लोज युअर अकाउंट्स. हृदयात कोणाच्या बद्दल राग, हेवे दावे, ईर्ष्या ठेवू नका. क्लोज करा सगळे आणि बस बाबा 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 करते रहो. तभी अंतमते सायवा गत्वा होणार. नाहीतर पश्चाताप. कुठे राहायचंय, पश्चाताप की प्राप्ति? प्राप्ति बहुत अटेंशन रखना पड़ेगा, है ना. मेरी दुआ है आप लोगों के लिए, खूप अटेंशन रखो, है ना. शरीर सगळ्यांचं चांगलं आहे, शरीर चांगलं आहे. हा, सांभाळा स्वतःला, ठीक आहे. मला दिसतंय एनर्जी संपलेली आहे. नाही, अच्छा, खुश आहे, खुश आहे. काय बोलना. अच्छा, मुझे बहुत छोड़ना पड़ेगा मैं पण, है ना. नदी का डेस्टिनेशन क्या है, सागर में ही समाना है नदी को. नदी कहीं और जा ही नहीं सकती है. तो आप नदी हो, नदी को. तो हे नद्यांनो, सागर मध्ये जायला तयार राहा. बरोबर आहे. पहिला घरी बँक बॅलन्स कुठे ठेवलाय ते सांगा. म्हणजे घरच्यांना सांगा, मला सांगू नका. पण ते विल लिहा. मला सांगण्याचा भाव आहे, विल लिहा की तुमच्याकडे 100 रुपये असतील, 40 रुपये शिवबाबांना, 60 रुपये माझ्या घरच्यांना, मुलांना, नातवंडांना, जे तुम्हाला वाटतंय. पण ते लिहून ठेवा, तर तुमची कमाई आहे जाण्यापूर्वी. नाहीतर अचानक शरीर सुटलं तर काही करू शकत नाही. बरोबर आहे. ओके. ओम शांती. थँक्यू.